श्रोत्यो नमस्कार. मी आता तुम्हाला दर्श सोमवती अमावस्या या संदर्भात विशेष माहिती मी सांगणार आहे. सुरुवातीला 1-1.5-2 मिनिटाचं आपण भजन करूया. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. 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 श्रोत्यो, येत्या 8 तारखेला 8 एप्रिल 2024 या दिवशी दर्श सोमवती अमावस्या आहे. ही अमावस्या सोमवारी पहाटे 3:23 सुरू होते आणि रात्री 11:52 संपते. या दिवशी तीर्थस्नान करून पितरांचं जर श्राद्ध केलं किंवा पितरांना नैवेद्य वगैरे अर्पण केला तर पितरांची तृप्ती होते, पितरांचा आशीर्वाद मिळतो. आता या दिवशी मनोकामना पूर्तीसाठी जर शिवप्रस्थ पूजा केली तर त्याला फार चांगली फलसिद्धी प्राप्त होते. आता शिवप्रस्थ पूजा म्हणजे काय, मी पूर्वी सांगितलेलंच आहे. पुन्हा एकदा मी नवीन त्या निमित्तानं सांगतो. तर या दिवशी सोमवारी शिवलिंग ताटामध्ये ठेवून किंवा मंदिरात जाऊन पंचोपचारी पूजा करावी. पूजा केल्यानंतर 2000 बेल पानं शिवाला वाहावीत. 1000 पानं वाहिली तर अर्धा प्रस्त होतो, 2000 बेल पानं वाहिली तर पूर्ण प्रस्त होतो. कमळ व्हायची असतील तर 20 कमळांची एक प्रस्थ पूजा होते, ती व्हावीत. कमळामध्ये पांढरी कमळ चालतील किंवा निळ्या रंगाची सुद्धा चालू शकतात. त्यानंतर जर फळांचा नैवेद्य अर्पण करायचा असेल तर 16 फळांचा एक प्रस्थ नैवेद्य होतो, तो अर्पण करावा. याच्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतात. कारण या दर्श अमावस्येला आणि सोमवार असला आहे, त्या ठिकाणी आहे, तर सोमवार असल्यामुळं दर्श अमावस्येला महत्व आलेलं आहे. तर अशा अमावस्येला जर पूजा केली तर त्याला फलसिद्धी, फार अनंत फलाची प्राप्ती होते. विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे जर व्रत केलं तरी विद्याभ्यासामध्ये त्यांना गती प्राप्त होते, यश प्राप्त होते. आता यामध्ये दुसरी एक मी आराधना सांगणार आहे. स्त्रियांनी या अमावस्येस पिंपळाच्या झाडाखाली जाऊन विष्णूची स्थापना करून 108 प्रदक्षिणा जर घातल्या तर या प्रकारे आराधना जर केली तर ती विष्णूला अतिशय प्रिय असून यामुळं काय होतं तर स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. एखाद्या स्त्रीचा पती जर समजा गंभीर आजार झाला असेल त्याला, तर त्या गंभीर आजारातून सुटका होते आणि तिचं सौभाग्य वाढतं. एखाद्या व्यक्तीला संतती नसेल तर संतती प्राप्त होते, धन नसेल तर धनामध्ये त्याच्या वृद्धी होते. आणि एखाद्या विधवा स्त्रीनं जर अशा प्रकारे व्रत जर केलं
तर तिला पुढील जन्मामध्ये अखंड सौभाग्य प्राप्त होतं, अशा प्रकारे शास्त्र वचन आहे. आज आपण एवढ्यावर थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.